नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर बघूया पुढच्या 24 तासांचा ताजा हवामान अंदाज. राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सध्या वातावरणीय बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढलेली आहे. आर्द्रता म्हणजे काय, ज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात घाम शरीराला येतो, या प्रकारची आर्द्रता सध्या बहुतांश आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. पुढच्या 24 तासात जर बघितलं तर कोणत्याही भागात सांगतो मी, जवळपास 98% भागात, महाराष्ट्रातील 98% भागात पाऊस पुढच्या 24 तासात पडणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. उर्वरित 2% भाग जे आहे त्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो. मात्र बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे अमरावती, अकोला, जालना, नागपूर या भागामध्ये कोणत्याही भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता नाही. त्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती नक्की जाणवेल. अधूनमधून जे आहे आपल्याला हलक्या स्वरूपाच्या ज्या ढगांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जर बघितलं तर जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार झालेले आहे आणि त्याचाच परिणाम जे आहे राज्यातील वातावरणावर होत आहे. एकंदरीत जर बघितलं तर पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच वातावरण बदल होणार आहे. मात्र पुढच्या 24 तासात तरी पावसाची शक्यता कमी आहे.